मुनिवर, आपण आता आख्यानाला आरंभ करा. होय देव. नारायण नारायण. तर समुद्र मंथनातून जे पहिले रत्न बाहेर पडले ते म्हणजे या सृष्टीतल्या गोवंशात अंशाने राहणारी अशी कामधेनू माता. हे पहिलेच रत्न बाहेर पडले आणि त्रिमूर्तींनी सृष्टीच्या कल्याणासाठी या रत्नाचे दायित्व देवांकडे सोपवले. परंतु अजूनही जे साध्य करायचे होते ते पूर्ण झाले नव्हते आणि त्यामुळे समुद्र मंथन पुन्हा एकदा सुरू झाले. या समुद्र मंथनातून निघालेलं पहिलं रत्न अर्थात कामधेनू माता आता देवांकडे आहे. अत्यंत दिव्य शक्ती प्राप्त असलेल्या कामधेनूमुळे देवांचे बळ नक्कीच वाढले. समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या रत्नांवर देव आणि दैत्य या दोघांचाही अधिकार आहे. पहिले रत्न तर देवांना मिळाले आहे. आता दुसरे रत्न कोणते असेल त्याकडे सर्वांचे लक्ष असणार. पहिले रत्न देवांना मिळाले, आता दुसरे रत्न मात्र दैत्यांकडेच जाईल. बळी आता हाच विचार करत असणार की या मंथनातून दुसरे कोणते रत्न बाहेर पडेल. ते नक्कीच त्या दुसऱ्या रत्नांचं स्वामित्व मागतील. या समुद्र मंथनामध्ये हा अख्खा समुद्र ढवळून निघाला आहे आणि अजूनही ढवळून निघतो आहे. अत्यंत गूढ अशा या समुद्रातून आता काय बाहेर पडेल हे सांगता येणं कठीण आहे. पण मला अशी जाणीव होते की आता एखादे दिव्य असे रत्न यातून बाहेर पडण्याची वेळ समीप आलेली आहे. दैत्यांनो, आपले पूर्ण बळ लावा. खेचा हा वासुकी. पाहूया समुद्रातून दुसरे रत्न कोणते येते. इंद्रदेव, हे कोणते रत्न आहे? असा कोणता वृक्ष आहे हा? मला देखील तोच प्रश्न पडला आहे. मलाही तेच जाणून घ्यायचं आहे की हे असे कोणते रत्न आहे. या समुद्र मंथनातून बाहेर आलेले हे रत्न आहे. हे नक्कीच साधे नसणार. त्या दिव्य, अलौकिक, अद्भुत अशा शक्ती असणार. इंद्रा, त्याशिवाय ते समुद्रातून बाहेर आलं नसतं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? मी किसी चारी कर रहा है ना.
काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?